नमस्कार. आज जागतिक पुस्तक दिन 23 एप्रिल. या निमित्ताने पुस्तकांबद्दल थोडंसं. पुस्तक म्हणजे नेमकं काय? तर पुस्तक म्हणजे ज्ञान, विचार, अनुभव यांचा अमूल्य असा एक खजिना असतो. त्यामुळे आपण प्रत्येकाने पुस्तकाला आपला एक जवळचा मित्र मानला पाहिजे असं मला वाटतं. माणसाने आपल्या बुद्धीतून मिळालेल्या विचारातून जगलेल्या सगळ्या अनुभवांनी जे काही माणसाला आयुष्य समृद्ध करता आलं ते सगळं मांडलं ते म्हणजे पुस्तकात. आणि हीच पुस्तकं आपल्याला आपला एक मित्र बनून जगण्याची एक दिशा दाखवतात. आयुष्यात वेगवेगळ्या क्षणांमध्ये प्रेरणा निर्माण करतात, वाटचाल समृद्ध करतात. प्रत्येक चांगलं पुस्तक आपल्याला आयुष्यात समृद्ध करण्यासाठी, एकंदरीत आपल्या आयुष्याचा म्हणजेच आपला व्यक्तिमत्व विकास घडवण्यासाठी चांगले विचार देतं, चांगली दिशा देतं. म्हणून पुस्तक आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे. पुस्तकाबद्दल सफदर हाशमी एक खूप सुंदर कवितेतून पुस्तकं काय म्हणतात त्याबद्दल आपल्याला सांगतात. सफदर हाशमी यांची ही कविता. पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या, माणसाच्या जगाच्या, वर्तमानाच्या, भूतकाळाच्या, एक एक क्षणांच्या, जिंकल्याच्या, हारल्याच्या, प्रेमाच्या, कटुतेच्या. तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या? पुस्तकं काही करू इच्छितात, तुमच्या संगे राहू इच्छितात. पुस्तकात पाखरं चिवचिवतात, पुस्तकात आखरं सळसळतात, पुस्तकात निर्झर झरझरतात, पुस्तकं परीकथा सांगतात. पुस्तकात रॉकेटचं तंत्र आहे आणि पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे. पुस्तकांची दुनियाच न्यारी आहे, ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे. तुम्हाला नाही का यायचं पुस्तकांच्या विश्वात? पुस्तक काही सांगू इच्छितात, तुमच्या संगे रांगू इच्छितात. अशी ही पुस्तकांची गोष्ट. आज या पुस्तक दिनानिमित्त ही छोटीशी कविता, हा छोटासा संवाद आपल्यासाठी दिला. आजच्या दिनी म्हणजे 23 एप्रिलला या जागतिक पुस्तक दिनानिमित्त 2026 साली आपण असं ठरवूयात की पुढच्या पुस्तक दिनाच्या येण्याच्या आधी म्हणजे या वर्षभरात किमान 2, 4, 5 आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपण पुस्तकं घेऊयात आणि ती वाचूयात, जगणं समृद्ध करूयात. आपल्या सगळ्यांना पुनश्च एकदा या पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.